आताच्या युवा पिढीला असं झालंय का मोबाईलचा असा एक रोग झालाय का तो सारखा त्याच्यामध्ये बिजी होऊ राहिलाय. सारखं डोळे जायची पाळी आली तरी फोन पाहायला हट्टी नाही. समजाय पाहिजे का त्यांना का काय नेमकं आपण काय करतोय का काय चाललंय आपलंय. बसण्यापेक्षा काहीतरी कामधंदा करीत झाला काहीतरी 2 रुपये भेटतील रिकामा वेळ घालण्यात मजा नाहीये. असू नाही तर कोणाचं असू माझं म्हणणं आहे बाबा त्यांनी मोबाईल पाहू नये काहीतरी करावं बा असं. हा धंदा जर ज्यालाच हे करायचा असेल त्याला स्वतः शेण टाकायची ताकद असेल तरच करावं, नाही तर नाही केलेला बरा. 100%. नमस्कार मित्रांनो, आज आलो देवकर फार्म त्यांचा गोठा पाहिला. त्यांनी कशी सुरुवात केली, किती गायींपासून सुरुवात झाली त्यांचीवाली यशोग आता समजू आपण. आणि चाऱ्याचं नियोजन कसं आहे ते पण समजू, आणि किती दूध आहे ते पण समजू. आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. असं टप्प्याटप्प्याने वाढवीत गेलो. आणि त्याच्यानंतर मग काही घरच्या कारवडी असे मिळून 11-12 कारवडी केल्या. घरच्याच बनविले का एवढ्या? घरचे काही विकत आहे 2-3. आता 2-3 विकत घेतलेले त्यांनी. 2-3 बाकी सर्व घरचेच आहे. बाकी सगळे घरचे. आणि किती लिटर पासून किती लिटर पर्यंत? 16 लिटर पासून तर 22 लिटर पर्यंत गाई. 22 लिटर पर्यंत. गाई पाहू शकता मित्रांनो तुम्ही. सांगा, सर्व मोठ्या गाई आहे. त्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे? सकाळीच मुरगास 4 वाजता आपला नेपियर आणि ज्वारीचा राहतो काढवा मिक्स राहतो. कुट्टी राहते. आणि कांडी काय वापर? कांडी गोवर्धनची कांडी. आणि अजून कांडी बरोबर काहीच नाही वापर? कांडी बरोबर बार्ली वापरता. बार्लीचं काही साईड इफेक्ट नाही, पण बघ मापातच पाहिजे बा बार्ली. त्याला मिनरल मिक्सचर पण वापरतात. मिनरल मिक्सचर राहतं ना. कोणत्या सिमेंटच्या गाई तुमच्याकडे? EBSचे सगळ्या जवळजवळ असं याचे पाणी EBS. तुम्ही चांगले सिमेंट काम करता का? नाही, मग करतो ना. कोणते टाकलेले? EBS, आम्रपाली टाकेली एक. आणि अजून ज्युपिटर नाही वापरलेलं. वापरून पाहिजे का? याचे पोत जास्त आपल्याकडे ज्या गाई आपल्याला मेंटेनन्स खर्च वाढवणार नाही अशा गाई पाहिजे आपल्याला. आपल्या वातावरणात मॅच होईल त्याच्यामुळं. अशा गाई पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी मित्रांनो त्याच गाई निवडले. बघू शकतो तुम्ही मित्रांनो. किती लिटर दूध चालू आहे आता? दूध 90-95 चालू. आणि किती पेमेंट पडतो? पेमेंट आता चालू आहे जवळ 80-85 हजार. 80-85. आणि खर्च आहे गाईला 45 हजार. 45 शिल्लक राहते का? आणि डॉक्टर खर्च किती येतो? डॉक्टर खर्च महिन्याला धरायचा 3-4 हजार रुपये धरून चालायचा लमसम. का? आणि सर्व भरले का आता? याच्यात आता 3 खाली म्हणजे 3 दुधावरील, बाकीच्या काही 5 महिन्याच्या, काही 9वा महिना चालू आहे, काही 3 गाईंना. आणि बाकीच्या 2-3 महिन्याचे. 3च गाई दुधावर सध्या काय. नवीन मुलांना काय प्रेरणा देता तुम्ही? नवीन मुलांना आज नोकऱ्या नाही राहिल्या, काहीतरी धंदा करायला पाहिजे असं रिकामी येण्यापेक्षा काहीतरी असा बिझनेस, दूध धंदा करा, कोंबड्या पाळा, काहीतरी तर बिझनेस करावा. रिकामी येण्यापेक्षा वेळ वाया नका घालू. मुली नाही भेटू राहिल्या. शेतकरी असल्यामुळं शेतीला मार्केट नाही, कांद्याला मार्केट नसल्यावर शाश्वत नाही. आज 2 रुपये का होईना कसे का होईना भेटत आहे. आपल्या मालाचा भाव हे नाही. कांदा झाला, कोणत्या मालाला भाव नाही आज मार्केटमध्ये. काय पुढचे नाही. आज दुधाचे 2 रुपये का होईना स्थायी काहीतरी भेटत आहे. आणि आज नोकऱ्या नसल्यामुळे एवढं अवघड परिस्थिती झाली का मुलं असे फिरत हिंडात आहे, मजा करीत हिंडात आहे. आईबाप कष्ट करते आहे, त्यांना त्याची जाणीव नाही. त्यांनी विचार करायला पाहिजे का बा काहीतरी आपण व्यवसाय काहीतरी करायला पाहिजे बा असं. वय काय चाललंय का आपण आज
हे काय आपण नुसतं मजाच मारण्यात माझ्या नाही, काहीतरी करायला पाहिजे बुवा असं माझं म्हणणं आहे. रात्रीचे इथं राहत्या आणि दूध काढायला इथं बांधतात. त्यांचं दूध काढून झाले, ही मशीन आहे आणि ही नळी पसरवली त्यांनी अशी. गाई किती ही वासनांसाठी बनवली. हा चालू आहे हिरवी गिनी गवत त्यांच्या कुट्टी करायला. अजून काय रे काय पडतं, वाळी जावर येते एक टाइम आणि एक टाइम मुरघास राहतो. 3 दिवस झाली जणून या गाईला 8 लिटर व गेली ती ते म्हणताय.